नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी गेले होते माझ्या मैत्रिणींना भेटायला. माझ्या डिप्लोमाच्या फ्रेंड्स आहेत. तर बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटणार होतो. तर आम्ही गेलो होतो के पी मॉलमध्ये. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालंय. प्रमुख पाहुणे आलेत आमचे. आणि बऱ्याच वर्षांनी मी तर भेटले. या सगळ्याजणी इथेच होत्या पुण्यामध्ये आणि मी गावी होते आधी, लग्नाच्या आधी. त्यामुळे आमचं भेटणं असं तसं बऱ्याच वर्षांनी झालं आणि या सर्वजण इंजिनिअरिंगसाठी पण एकत्र असल्यामुळे यांचं भेटणं व्हायचं. पण मी या सर्वांना बऱ्याच वर्षातून भेटली आहे. आणि मी आणि प्रियांका आम्ही दोघे एकत्रच आलो होतो आणि आम्ही बऱ्यापैकी वेळेला भेटतो. पण हे बाकीचे सगळेजण आम्ही बऱ्याच वर्षातून भेटलो होतो. मग थोडंसं टाईम तिथे स्पेंड केला आणि मग एका ठिकाणी जेवलो, मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर दुपारनंतर मी मग घरी आले. तर असा एकदम छान असा डे स्पेंड झाला आमचा मैत्रिणींसोबतचा. आणि घरी आल्यानंतर थोडंसं रेस्ट करून मग संध्याकाळी मी मावशीकडे गेले होते. तिथे एका शॉपमध्ये आहे. तर तिच्याकडे गेले होते कारण मला मीरासाठी रेग्युलर्सचे कपडे काही घ्यायचे होते. तर त्याच्यासाठी मी तिथे गेले होते दुकानामध्ये. तिच्यासाठी कपडे घेतले. दोन तीन मार्ग आणि इथून निघताना मीराचं चाललं होतं की आई DIYला जायचं, मला एक किचन घ्यायचं कॅमेरावालं. तर त्याच्यासाठी तिची घाई चालली होती आणि आम्हाला घरी लवकर बोललं होतं कारण मम्मी पप्पांची पण ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरीचं पण सेलिब्रेशन होतं. तर त्यासाठी लवकर जायचं होतं. पण ह्या मुली काय ऐकायला तयार नाहीत. तर यांनी मला घेऊनच गेलं DIYमध्ये आणि तिथं थोडा वेळ फिरलो आणि तिला जे पाहिजे होतं किचन, तर तसं तिला काही इथे भेटलं नाही. तर आम्ही सर्व छान असं फिरलो आणि दुपारी आम्ही जेव्हा मैत्रिणींसोबत मी गेले होते तेव्हाही आम्ही तिथे के पी मॉलमध्ये पण DIYमध्ये गेलो होतो आणि तिथून मी काही फ्रीज ऑर्गनायझेशनच्या जे बॉक्स असतात भाजी ठेवण्यासाठी, जे स्टोरेज बॉक्स, तर ते 1-2 घेतले होते. तर ते पण मी आता फ्रीजचा जर काही व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये शेअर करेल. आणि बरेचसे इथं खूप छान युजफुल असे प्रोडक्ट असतात DIYमध्ये. तर इथं मुलींनी असं व्हिडिओ घेतल्यामुळे असं व्यवस्थित काही घेतलेलं नाही आहे त्यांनी. काल कसलं कसलं आटू हे बघ आटू हे बघ. तर इथे शानूचं मला वेगवेगळ्या घरातल्या काही काही गोष्टी असतात त्या दाखवायचं चाललेलं, कारण मी रेसिपी पण बनवते त्यामुळे मग त्याचे व्हिडिओसाठी लागणाऱ्या काही बऱ्याचशा गोष्टी मी अशा घेते, प्लेट्स वगैरे. तर ती मला ते दाखवत होती कारण त्यातलीच एक ब्लॅक कलरमध्ये प्लेट होती, ती माझ्याकडे होती. त्यामुळे ती मला दाखवत होती की ही प्लेट आहे माझ्याकडे ते. आणि खूप सुंदर अशा कप्सचे डिझाईन वगैरे असे खूप छान छान अशा गोष्टी होत्या. अशा ठिकाणी गेलं ना तर काय घेऊ आणि काय नको असंच होतं. त्यानंतर क्लिनिंगचं वगैरे पण मटेरियल भरपूर आहे. तर तिथे काही आम्ही घेतलं नाही. आम्ही फक्त थोडा वेळ फिरलो, तिथे थोडा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर परत घरी आलो होतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. तर हे बरेचसे व्हिडिओ आहेत, शानूने घेतलेत, थोडेसे स्पीडने घेतलेत, असे व्यवस्थित डिटेल असं व्हिडिओ नाही घेतलं मुलींनी. पण ठीक आहे. आम्ही तिथून मग घरी आलो. घरी आल्यानंतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची तयारी करायची होती आणि ही जी छोटी पिल्लू आहे, तर हिचं नेहमीच काही ना काहीतरी असं व्हिडिओ वगैरे चालू झालं की डान्स करायला चालू होते. आणि आता इथे मध्ये मोबाईल ॲडजस्ट केला मी आणि हिची नौटंकी लगेचच चालू झाली आहे. आणि आता इथे आम्ही केक वगैरे पण आणला होता येताना. तर केक कट करणार होतो आणि नंतर जेवण वगैरे करायचं असं प्लॅनिंग होतं.
तर सगळं आधी मांडून घेतलं. त्याच्या आधीच या मुलींची खूप एक्साइटमेंट असते. असं काही सेलिब्रेशन असेल ना तर यांची एक्साइटमेंट असते. आणि व्हिडिओच्या शेवटी तर त्यांनी केक वगैरे तर पप्पांच्या तोंडालाही लावून घेतलं होतं. आणि पप्पांना पण यांच्यामध्ये मस्ती करायला आवडते, त्याच्यामुळे त्यांची मस्ती सतत चालूच असते. तर आम्ही सगळं आवरून घेतलं, औक्षण वगैरे केलं, केक कट केला. तर मुलींना पाहिजे होता चॉकलेट केक आणि मी थोडंसं वेगळं आणलं होतं, कारण आत्ता शानवीचा बड्डे झाला तेव्हा पण आम्ही चॉकलेट केकच आणला होता. त्याच्यानंतर शानूच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण झाली आत्ताच रिसेंटली, त्यावेळेस पण आम्ही चॉकलेट केक आणला होता. मग नेहमी चॉकलेट नको म्हणून, पण मुलींना चॉकलेटच हवं असतं. त्याच्यासाठी त्यांची आर्ग्युमेंट माझ्याशी चालली होती की चॉकलेट केक का नाही आणला, आम्हाला चॉकलेट केकच हवा आहे. तर मग म्हणलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण चॉकलेट केकच आणूया. एकदा तरी थोडासा वेगळा केक असेल हवा, म्हणून आम्ही आणला होता गुलकंद केक. छान होता, टेस्ट पण छान होती त्याची. थोडासा वेगळा ट्राय केला, नाहीतर नेहमीच आमच्याकडे चॉकलेट केकच असतो मुलांमुळे, कारण मुलांना तोच फार आवडतो. आणि मुलांच्या तर आवडीनिवडी बऱ्यापैकी चेंज होतात. कधी चॉकलेट आवडतं, कधी नाही आवडत, पण जास्त करून चॉकलेट आवडतं. औक्षण करा सगळ्यांनी. शानवी, तू आजी कशी बस. आता बांधलं. अब्बा इकडे सरका. शिकते. तुला साखर खायची नाही, लसूण पण जेवण. आणि इकडं. हा बाई इकडे बघ. आणि आता मी जसं जसं औक्षण केलं तसंच औक्षण या सगळ्या मुलींना करायचे, त्यामुळे त्यांनी बराच टाइमपास केला होता आमचा. आणि सगळ्यांनी औक्षण केलं, केक कट केला, केक चारलाही आणि तोंडालाही लावला, थोडीशी मस्ती केली आणि मग या शांत झाल्या. तर असा होता एक छोटासा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. मला पण काय? मला माहिती वन्स मोर. थोडंसंच घे, थोडंसं सगळ्यांनी आता. चला थोडंसं. हा बस. हा बस, चला आता, बस चला.